नमस्कार तुमका सर्वांक. दनपाराची जेवणाची तयारी जाल्लीच दुसऱ्या दिसा ब्रेकफास्टची तयारीची चिन्ह सुरू जातात. ही आमच्या सर्वांची घर की कहाणी जावन आसा. सकाळीचो ब्रेकफास्ट एकदम हेल्दी असाचे, तशेंच पोटी बरें भराचे, संगता करून की फास्ट जायचे. ह्या सक्कट समस्याक परिहार जावन आज हांव तुमचे मुखार एक हेल्दी तशेंच फास्टेस्ट आमची एक ब्रेकफास्टची रेसिपी आयल्या. ती जावन आसा रवा इडली. चड वेळ विबाड करिनासतना सुरू करूया आयची ही ब्रेकफास्टाची रेसिपी. एका आयदनान पहिले 2 टेबल स्पून म्हणसर तूप करून घेवचे. तूप इल्लेशें हुण जाल्ल्यास फ्लेम मिडियम दवरचो. उपरांत अर्दे भाग केल्ली हांगा कॅश्यू नट्स काजूच्यो मुयो घालच्यो. तसो इल्लोसो कलर चेंज जाल्लोसो हे कान आमी सायडीन दवरचे. कॅश्यू नट्स कान आमी सायडीन दवरल्यास त्याच तुपांत आमी आता 1 टीस्पून म्हणसर ससाव घालची. ससाव हांगा फुटून आयल्यास 1 टीस्पून म्हणसर चॉप केल्ले जिंजर, तशेंच 1 टीस्पून म्हणसर तरणे मिरसांग, इल्लीशी करी लिव्स, पेवा पालो, संगता इल्लीशी तांबडी मिरसांग कट करून घालची. तशेंच 2 टेबल स्पून म्हणसर हांगा चॉप केल्ले कॅश्यूस आसात न्हय काजूच्यो मुयो, त्योय हाका घालच्यो. हे घालून जावन मिडियम फ्लेम दवरून इल्लेशे वेळाकी रोस्ट करचे. उपरांत हाका 1 कप म्हणसर रवो घालचो. रवो हांवें हांगा मोठो यूज केला. चिरोटी रवा न्ही, मोठो रवो आसता न्हय तो यूज केला. तो ह्या वेळार फ्लेम लो दवरून रवो रोस्ट करचो. रव्याचो कलर हांगा चेंज जावंक ना या करपोंक ना. स्लाइटली रोस्ट करीचे. रोस्ट करता करताना हांगा परमळ येता. तशेंच तुम्ही हातांत हांगा लागून पळयल्यार एकदम क्रिस्पी जावन हांगा टेक्स्चर मेळटा. ह्या वेळार फ्लेम बंद करून निवोवंच्याक दवरचो. निवल्या उपरांत हांगा 1 कप म्हणसर दही एका मिक्सिंग बाउलान घालून हाची लम्स काडच्या खातीर बरें करून हांगा मिक्स करून दवरचे. दही हांगा बरें करून आमी मान दवरला. आतां आमी निवून दवरिल्लो रवो आसा न्हय तो हाका घालचो. रवो घालचे खातीर बिलकुल आमसोर करिनाकात. ह्या रव्या इडली खातीर हांगा रवो बरो निवाचे पडटा. ते दाळा मात्र तुमी ह्या मिक्सचराक रवो घालचो. या मिश्रणाक 1 टीस्पून म्हणसर मीठ घालचे. 1 कप म्हणसर हांगा चॉप केल्ले कोरिएंडर लिव्स, संगता हांवें हांगा मूग दाळ आसा न्हय ते भिजत घालून दवरले. ही नियरली 1 कप म्हणून वेत. एक 20 मिनटां खातीर भिजत दवरल्यार पावता. ताची उदक पागळून हाका घालचे आनी 1 कप म्हणसर उदक घालून हें बरें करून हांगा मिक्स करचे. 1 कप उदक कान गेल्यार एकतपटी तुम्ही घालूंक वचनाकात. अर्दें पयलें घाला. पयलें बरें मिक्स करा. उपरांत जाय जाल्यार घालूं नंतर 10 मिनटां उपरांत परतून आमकां हे कन्सिस्टन्सी पिठाचे पळोवन मागीर हांगा उदक घालचे. हांगा पळया 1 कपांतलें उदक इतलें हांवें दवरला मागीरच्या युजा खातीर. हें आतां आमी धंगणे म्हणून 10 मिनटां खातीर सायडीन दवरया. ते दळमणसर आमकां हांगा चटणी करूंक आसा जाल्यार करूं येता. पूण हांव हांगा व्हिडिओ कंटिन्यू करन आसा. इडली मोल्ड आसा न्हय ताका पयलें इल्लेशें तेल अप्लाय करचें. संगता इडली स्टीमर आसा न्हय ताकाय इल्लेशें उदक घालून हून करूंक दवरचें. आतां हांगा ऑलरेडी रवो इल्लोसो भिजोन जावन फुलोवन आयला. आतां ताका आमी इल्लेशें उदक घालूंक आसा. पयलें हांगा मिक्स करून कन्सिस्टन्सी पळोवचें. डोसा करचें जाल्यार इल्लेशें पीठ पातळ दवरचें पडटा. हांगा आमी इडली करता जाल्यार पीठ इल्लेशें दाट दवरया. तशेंच हांगा आमचें हें टेक्स्चर इल्लेशें उदक घाल्यार पावता. म्हळ्यार 2 टेबल स्पून म्हणसर उदक घालूं येता. आतां अर्दें टीस्पून म्हणसर बेकिंग सोडा घालचो. ताका इल्लेशें 2 टेबल स्पून म्हणसर उदक घालून हें हांगा बरें करून मिक्स करचें. बेकिंग सोडा नातिल्ल्यानी इनो घालूं येता. पूण इनो घालून मिक्स जाल्या फुडले तुमकां इडली करच्यो पडटा. बेकिंग सोडा घाल्यार इल्लेशे वेळ दवरल्यार कांय प्रॉब्लेम ना, कित्याक इडली एकदम सॉफ्ट जातात. तशेंच बेकिंग सोडा नातिल्ल्यानी बेकिंग पावडर 1 टीस्पून म्हणसर घालचें. इडली स्टीमरान दवरिल्लें उदक हांगा बरें उंच जाला. आतां आमी इडली मोल्डाक हांगा पीठ घालून इडली करूंक दवरया. पयलें आमी भाजून दवरिल्लो कॅश्यूस आसात न्हय ते हांगा चारी मोल्डाक घालून दवरचे. उपरांत हांगा पीठ इल्लेशें सवकासायन घालचें, नातल्यार हांगा कॅश्यूस टिशिनेशीन जावचे चान्स आसता. आनी पीठ घालतना एकदम वयर मुसर घाली नाकात. मुक्काल म्हणसर घाल्यार पावता.
आता ही आम्ही इडली स्टिमरार दवरलो 10 ते 12 मिनिटा खातीर उबी आमच्या खातीर दवरल्या. इडली उकडटा म्हणसर दवरचे. ते दोन म्हणसर आमी हांगा चटणी करया. चटणी खातीर कलदें कप म्हणसर पुटाणी म्हळ्यार रोस्टेड चना आसात न्ही चण्या दाळ ती करून घेवची. कलदें कप म्हणसर फ्रेश ग्रेटेड कोकोनट, सांगात एक मूठभर कणपरी पालो, तशेंच अर्दे इंच म्हळ्यार एक ल्हानसो कुडको आलें घालचो. हाजे सांगाता एक तरणी मिरसांग करून घेवची. हांव सडा वजत चटणी करतना ती काल्ली तरणी मिरसांग घालिना, तीक नातेली घालता. तुम्ही तुमच्या स्पायस लेवला हिसाबार घालूं. इल्लीशी आमटाण घालची. उपरांत अर्धे टीस्पून म्हणसर हांगा मीठ हांगा रुची प्रमाणेच घाला. इल्लेशें उदक घालून गंध वाचून आमची चटणी तयार करची. हांगा आमची चटणी तयार जाल्या. जायतर तुमकां हांगा फोण्ण दिवेत, पूण हांव हांगा फोण्ण दिना, प्लेन दवरल्या. चटणी हांगा तयार जाली. आता इडली हांगा तयार जाल्यात. हांगा इडली उकडल्या बुडले हांव हे फ्लेम बंद करून हे निवोवच्या खातीर दवरले. आता आमी ही इडली डिमोल्ड करया. एका स्पूनाच्या हेल्पांत ही इडली हांगा अडयेतावन काडूंक एकदम सुलाभ जाता. ही रव्याची इडली तुम्ही हॉटेलांत रवा इडली सेवल्या जावंक पुरो या घरांनी नॉर्मल रवा इडली केल्या जावंक पुरो. ताचे वरनी ही रव्याची इडली एकदम डिफरंट लेवलार आसा. द रिझन बिहायंड इट हाका आमी मूग दाळ घाला, कॅश्यू ब्रोकन म्हळ्यार क्रश करून घाल्यात. ताची तरमान हाची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलार आसा. इन केस तुम्ही अर्ली इडली करू ना जाल्यार एक फावटी अशी इडली तुम्ही तयार करा. एकदम सॉफ्ट आणि फ्लफी जावन टर्न आउट जाता. सकाळीं केल्ली इडली इन केस सांजेर उरल्या तरी तुमकां ही सेंक जाता, हार्ड जायना. दुसऱ्या रव्याच्या इडली बरी एकदम सॉफ्ट जावन टर्न आउट जाता. ह्या इडली सांगाता ही कोरिएंडर चटणी सांगाता दुदयाचो सांबार असता. गांवांत सडा वच जावन बोटाच्या घरा करतात. तो सांबार एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन जावन आसा. हांगा तुमकां एक इडली हांव ब्रेक करून आसा. हांगा तुम्ही इडलीचे स्टफिंग पळयत आनी हाची टेस्ट आसा न्ही सेवताना एकदम क्रंची जाता. नॉर्मल रव्याची इडली ब्रेक करताना आसाने हातांत आमकां रव्याचे किस्पर मेळटात. पूण ही इडली तशी न्ही, एकदम परफेक्ट जावन टर्न आउट जाता. एक फावटी तुम्ही ही रेसिपी ट्राय कर. तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. ही रेसिपी तुमकां बरी लागली तर दयाकरून लायक बटनाक क्लिक करा. सांगाता व्हिडिओ शेअर करूंक बिलकुल विसरा नाकात. तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान दिवन म्हज्या चॅनलाक तुम्ही सबस्क्राईब करून म्हाका सपोर्ट करा. बेगीनच मेळया नव्या रेसिपी वच्चो. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.